30 दिवसामध्ये जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग या कुठल्याही गोष्टी जरी शिकायच्या असतील, तर ह्या व्हिडिओमध्ये जे मी 7 स्टेप्स सांगणार आहे, एक्झॅक्टली या 7 स्टेप्स तुम्ही येणाऱ्या 30 दिवसामध्ये फॉलो केल्या मित्रांनो, तर मी तुम्हाला एक डेफिनेटली सांगू शकतो, तुमचं लाईफ एक पॉझिटिव्ह साठी डेफिनेटली चेंज होईल येणाऱ्या 30 दिवसामध्ये. इव्हन जे एक्झिस्टिंग ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्वाचा आहे. मे बी जर तुम्ही लॉस मेकिंग असाल तर ह्या व्हिडिओच्या मार्फत ऍटलीस्ट तुम्ही एका राईट ट्रॅक वरती याल, ही माझी गॅरंटी आहे. हे डेफिनेटली मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, सो व्हिडिओ सुरू करायच्या आधी पहिले तर माझं इंट्रोडक्शन करून देतो. जय जवाश मित्रांनो, मी आहे महेश पाटील, आपले शेअर मार्केट ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं तर टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपवर पाठवा. एक 24 वेळेत रिप्लाय करतील. ऑफर कॅल्क्युलेट वाचून घ्या, नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. ह्या व्यतिरिक्त प्रत्येक मराठी माणसाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं. मी प्रत्येक व्यक्तीबरोबर काम करण्यास इंटरेस्टेड आहे. ऑलराईट, येणारे 25-30 वर्ष एक मोठा कॉर्पस क्रिएट करण्याच्या हिशोबाने इंटरेस्टेड असाल, म्युच्युअल फंडच्या मार्फत एक लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग गोल क्रिएट करण्याच्या हिशोबाने लिंक इकडे दिलेली आहे. या लिंकमध्ये क्लिक करा, येईल तो फॉर्म भरून घ्या आणि सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन कशी जर्नी करायची. आणि हे 7 महत्वाचे स्टेप ज्याच्यामुळे तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकतात, एका प्रॉफिटेबल ट्रेडरच्या मार्गावर चालू शकतात. हे 30 दिवसामध्ये आपण हे कसे कव्हर करायचे हे पहिल्या तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर स्टेप नंबर 1, तुम्ही डिसिजन घेतलाय मला ट्रेडिंग करायची आहे, इन्व्हेस्टिंग करायची आहे, इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे. तर पहिली स्टेप, तुम्हाला जॉब तुमचा क्विट करायचा नाहीये. इव्हन जरी तुम्हाला वाटत असेल की मला एक फुल टाइम ट्रेडर बनायचं, भले तुमचा बॉस तुम्हाला किती त्रास देत असेल, वैतागून तुम्हाला जॉब सोडावं असं वाटत असेल, तरी पण स्टेप नंबर 1, जॉब सोडायचं नाही. याच्या मागचे मेन 3 कारणं जी आहेत, जी पर्सनली माझ्या आयुष्यामध्ये आयडेंटिफाय केलेली आहेत, ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ओके, ट्रेडिंगच्या अकाउंटला इनिशियली, ओके, जस्ट तुम्हाला डेटा पण दाखवतो, इनिशियली मुश्किलने 1% ऍक्टिव्ह ट्रेडर्स इव्हन एफडी पेक्षा जास्त रिटर्न बनवतात. म्हणजे 90 ते 99% ट्रेडर्स पैसे गमावतात. हे ट्रूथ आहे, हे सत्य आहे, कटू सत्य आहे मार्केटचं, जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करायला लागलात तर. ओके, इव्हन माझा पर्सनल पण डेटा मी तुम्हाला दाखवतो, जे सुरुवातीला मी माझ्या चुका करायचो. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला माझा हा डेटा दाखवतो पटकन. हा माझे तुमच्या समोर येतोय माझा इंट्राडेचा पीएनएल ग्राफ. ओके, माझी पीएनएल तुम्हाला ऑलरेडी दाखवली, पण इंट्राडेचा पीएनएल ग्राफचा क्वार्टर वाईज आहे. इनिशियली एक 15 ते 16 क्वार्टर्स, ओके, म्हणू शकतो आपण एक 15 क्वार्टर्स. 15 क्वार्टर 15 गुणिले 4 किती झाले? 60 महिने. ओके, ऑलमोस्ट 60 महिने नाही, क्वार्टर म्हणजे 3, सॉरी, 15 गुणिले 3 15 45, म्हणजे जवळजवळ 4 वर्ष आपण धरू शकतो. इनिशियलचे 4 वर्ष मी लॉस मेकिंग होतो इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. सो लॉसेस मधनं प्रॉफिट मध्ये यायला ही जर्नी जी आहे, यासाठी आपल्याला जॉब ठेवणं गरजेचं आहे किंवा दुसरा एक सोर्स ऑफ इन्कम असणं गरजेचं आहे. 30 दिवसामध्ये अपेक्षा करू नका की तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, पहिली गोष्ट तर. सो त्यासाठी स्टेप नंबर 1 जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला आपला जॉब ठेवायचा आहे. ओके, जॉब ठेवणं गरजेचं आहे. कीप जॉब सोडायचा नाहीये, कधी पण नाही सोडायचं. ऍटलीस्ट 2 वर्ष प्रॉफिटेबल झाल्यानंतर, ऍटलीस्ट 2 वर्ष, म्हणजे जसं मी दाखवलंय माझ्या चार्टवरती प्रमाणे 2 वर्षानंतर मी जर सोडलं तर गोष्ट फाईन आहे. पहिला प्रॉफिटेबल व्हा, प्रॉफिटेबल झाल्यावर 2 वर्ष प्रॉफिटेबल टिकून राहा, नंतर जॉब सोडायचा विचार करायचा. ओके, कीप जॉब. अजून दुसरं ह्याच्यामध्ये 2 महत्वाचे बेनिफिट्स म्हणजे, एक तर आपल्याला घर खर्च चालवायला, जेवण खायला पैसा लागणार आहे. ट्रेडिंग तुम्हाला इनिशियली पैसा देणार नाही, ह्याचा पण मी तुम्हाला अजून एक डेटा दाखवतो. कारण का की ट्रेडिंग मध्ये इन्कम कन्सिस्टंट नसतो. आता हे माझं मोठं स्विंग ट्रेडिंगचं आणि इन्व्हेस्टिंग दोन्ही, ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग दोन्ही कंबाईन अकाउंट आहे. ओके, जिकडे मी तुम्हाला इनिशियली माझे लॉसेस होते, ओके, नंतर माझे प्रॉफिट्स येतात आहे. पण इव्हन हे प्रॉफिट्स पण कधी 4 लाख होतोय, कधी 7,000 होते, कधी 4 लाख होते, कधी 7,000 होते, कधी 30,000 होते. इव्हन हे पण तुम्हाला मंथ वाईज पण ब्रेकडाऊन दाखवतो तुम्हाला. नोव्हेंबरमध्ये माझे लॉसेस झालेले होते, डिसेंबरमध्ये माझे लॉसेस झालेले होते. सो कुठलाही महिना असं जरूर नाही की प्रॉफिट होणारच होणार. इथे मार्चमध्ये तर 5 लाखाचा माझा लॉस झालेला होता. सो ओव्हरऑल बघायला कधी कधी शून्यही, इव्हन ऑक्टोबरमध्ये 4,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला होता. इव्हन रिसेंट महिन्याचा पण तुम्हाला जर दाखवायला गेलो, ओके, जानेवारी 54,000 प्रॉफिट, फेब्रुवारी 1,40,000 प्रॉफिट, आणि मागचा जो मार्च महिना येऊन गेलाय त्यामध्ये 2,700चा प्रॉफिट. सो ही एवढं अनप्रिडिक्टेबल जे इन्कम असतं, त्यासाठी आपल्याला आपलं जॉब ठेवणं इनिशियली गरजेचं असतं, किंवा ऍटलीस्ट कुठला तरी बिझनेसचा सोर्स ऑफ इन्कम पण असणं गरजेचं आहे ट्रेडिंगसाठी आणि इन्व्हेस्टिंगसाठी. कुठल्याही प्रकारची तुम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग कराल तरी. ओके,
सो ही झाली महत्वाची म्हणजे जॉब. आणि फायनली तिसरी गोष्ट म्हणजे टेन्शन फ्री. ओके, जेव्हा आपले एक दुसरा सोर्स ऑफ इन्कम असतो अपार्ट फ्रॉम ट्रेडिंग, तर टेन्शन फ्री आपल्याला काम करायला भेटतं. आणि त्या टेन्शन फ्रीमुळे आपण प्रॉफिटेबल होतो. लक्षात ठेवा, कारण हा ट्रेडिंग जो खेळ आहे इमोशन्स आहे. ओके, हा आहे पॉईंट नंबर 1 की जॉब ठेवणं खूप महत्वाचा पॉईंट आहे. पण पहिला पॉईंट तो कव्हर केलाय. सेकंड पॉईंट मित्रांनो आहे तो म्हणजे फ्री मध्ये शिका. ओके, लर्न फॉर फ्री. फ्री मध्ये शिका. फ्री मध्ये जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं शिकवायचा प्रयत्न करा. आपली फ्री वेबिनार सिरीजची बॅचेस जर मी चालवतो मुद्दामून, मला माहिती आहे, कारण जर तुम्ही तुमचा ट्रेडिंग कॅपिटल जो आहे तो जर एका शिकवण्याला जर तुम्ही दिला, तुमच्याकडे ट्रेडिंग कॅपिटल असणार काय? सुरुवातीला इंटरनेटच्या जगामध्ये सगळं फ्रीली अवेलेबल असतं. हे जे पण ट्रेडर्स आणि जे कोर्सवाले ट्रेनर विनर असतात, हे लोक इकडचं तिकडचं कॉपी पेस्ट करून तुमचा तो कोर्स बनवून देतात. काही कुठून कोण पोटातून कोण शिकून आलेलं नाहीये. ओके, सो त्यामुळे आपल्याकडे एनिवेज एक फ्री डिझाईन कोर्सच आहे. तो कोर्स तुम्ही घ्या. परत सांगतो, वेबिनार सिरीजची लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे इतर युट्यूबवरती पण लर्निंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फ्री गोष्टी जर तुम्हाला बघायची असतील तर तुम्हाला वन ऑफ द थिंग इज बिझनेस चॅनल्स बघा. झी बिझनेस आहे वन ऑफ द चॅनल जो पर्सनली बघतो. CNBCचा पण चॅनल तो तुम्ही बघू शकता. फ्री टूल्स जसे ट्रेडिंग व्यू हे वापरायला शिका. ओके, उगाच तरी कुठे जाऊन पेड चार्ट्स आणि ह्याची गरज नाही, सगळं फ्रीली अवेलेबल आहे. नंतर इव्हन जर कुठले आपल्या रिसर्चसाठी वापरायचे असेल, फंडामेंटल रिसर्चसाठी मनी कंट्रोल सारखे वेबसाईट अवेलेबल आहेत. कुठल्याही वेबसाईटला पे करायची गरज नाही, सगळं फंडामेंटल डेटा फ्रीमध्ये भेटतो. ओके, आणि इव्हन फॉर दॅट मॅटर जर तुम्हाला पेपर वाचायचा असेल, पेपर पण विकत घ्यायची गरज नाहीये. ऑनलाईन पेपर, इकॉनॉमिक टाइम्स आणि बरेचसे वेबसाईट्स अवेलेबल, फायनान्शियल टाइम्स आणि इतर जे गोष्टी आहेत ते अवेलेबल आहेत. तिकडे जाऊन तुम्ही या गोष्टी अभ्यास करू शकता. ओके, सो जेवढं होईल तेवढं इनिशियल स्टेप 2 मध्ये आपल्याला जेवढं होईल तेवढं फ्रीचे रिसोर्सेस आपल्याला शिकायचं, बघायचं. फ्री कोर्स, फ्री इतर टूल्स आहेत जे अवेलेबल आहेत, हे सगळं आपल्याला बघायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, एनिवेज मला इव्हन सुरुवातीला जर तुम्हाला एक फ्री डीमॅट अकाउंट पण जर ओपन करायचं असेल तर फ्रीचं डीमॅट अकाउंटचं लिंक मी व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्या पिन कमेंटमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ते फ्रीवालं डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करून घेऊ शकता. माझ्या कुठल्याही व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे लिंक भेटून जाईल. सो हे वाला एक्झाम्पल, हे वाला लिंक आहे, या लिंकमध्ये जाऊन तुम्ही अकाउंट तुमचं ओपन करून घेऊ शकता. ओके, सो स्टेप नंबर 3 काय आहे की आता आपल्याला स्टेप 2 मध्ये एनिवेज जर तुम्ही माझा फ्री कोर्स जॉईन केला तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायला भेटेल. पण स्टेप नंबर 3 आहे टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय? जस्ट तुम्हाला एक्झाम्पल जर दाखवायचं असेल तर मी कालच माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये, ओके, टेलिग्राम चॅनलचं लिंक माझं पिन कमेंट डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलच्या लिंकमध्ये मी काल टाकलेलं होतं की टाटा मोटर्स वरती एक अशी रेगोटा काढलेला आहे, काहीतरी इंडिकेटर्स टाकलेले आहेत. राईट, ही एक लाईन दिसते, ही एक खालची लाईन दिसते. या सगळ्या गोष्टी ह्याला म्हणतो आपण टेक्निकल अनालिसिस. आणि ह्याच्यावरून आपल्याला कळतं की स्टॉकमध्ये मोमेंटम कधी येणार. कारण आपल्याला काम काय की पटापट पैसा बनवायचा ना, इंटर ट्रेडिंग मध्ये पटकन पैसा बनवायचा. सो इन दिस केस कालच्या 4:30 काहीतरी याची क्लोजिंग जर होती, 4:37चा क्लोज होता टाटा मोटर्सचा. आणि नंतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पोल पण टाकलेला होता की 443 ला रेजिस्टन्स मारेल का, टेक्निकल म्हणजे याच्यावरती जाईल का. ओके, पण 69% लोकांनी म्हणाले की नाही 478 पर्यंत पोहोचेल. आणि काल ऍक्च्युअली टाटा मोटर्सचा शेअर जर मी तुम्हाला चार्ट दाखवायला गेलो तर ऑलमोस्ट हायएस्ट पॉईंट हा 473 पर्यंत झालेला होता. सो इन अदर वर्ड्स हे कशामुळे प्रिडिक्ट करता येतं तर टेक्निकल अनालिसिस मध्ये. जर तुम्ही हे रेगोट्या मारायला शिकला, हे इंडिकेटर शिकल्या, तर टेक्निकल अनालिसिस मध्ये बरंचसं कॉन्सेप्ट क्लिअर होतो की आपली या शेअर्सची प्राइस कधी वळू शकते, किती वेगाने वळू शकते आणि कुठपर्यंत जाऊ शकते, हे टेक्निकल अनालिसिस सांगतं. सो स्टेप नंबर 3 जी आपली असणार आहे ती म्हणजे आहे टेक्निकल अनालिसिस शिकणं. स्टेप 3 इज टेक्निकल. आता हे मी जरा फॉर्मॅटिंग सोडून द्या, पण करतोय मी आपलं समजून घ्या तुम्ही. टेक्निकल पण तुम्ही नोट्स घ्या. ओके, टेक्निकल अनालिसिस शिकणं. आता टेक्निकल अनालिसिस शिकल्यावरती नेक्स्ट स्टेप काय आहे की जेव्हा तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकता त्याच्यामध्ये ना आपल्याला स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवायला लागते. ओके, स्टेप नंबर 4 आहे. ओके, स्टेप नंबर 4 आहे ती म्हणजे स्वतःची एक टेक्निकल स्ट्रॅटेजी बनवणे. टेक्निकल स्ट्रॅटेजी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट शुअर शॉट नसते. जर तुमची अशी अपेक्षा असेल की 100 मी ट्रेड मारेन, 100चे 100 माझे राईट होणार आहे, अजिबात नाही. 10 ट्रेड मारेन, 10चे 10 राईट होणार आहे, अजिबात नाही. सो शेअर मार्केटमध्ये एक गोष्ट असते प्रोबॅबिलिटी, की 10 पैकी बाबा माझे 5 ट्रेड राईट जातील, 10 पैकी माझे 7 ट्रेड राईट जातील, 10 पैकी माझे 8 ट्रेड राईट जातील किंवा 10 पैकी माझे 3 ट्रेड राईट जातील. ह्याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी. सो हे प्रोबॅबिलिटी आपल्याला एक चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे 70% प्रोबॅबिलिटी, 80% प्रोबॅबिलिटी असेल, 10 पैकी 7 किंवा 8 राईट जात असतील तर ती स्ट्रॅटेजी आपल्याला शोधून काढायची. टेक्निकल अनालिसिस शिकल्यावरती म्हणजे आपली एक स्ट्रॅटेजी आपली
करणं. सो टेक्निकल स्ट्रॅटेजी क्रिएट करणं. आता टेक्निकल स्ट्रॅटेजीमध्ये अपार्ट फ्रॉम हे इंडिकेटर जे काय असतात त्याच्यावरनं जी आपली स्ट्रॅटेजी बनते, आपल्याला 5वी स्टेप जी घ्यायची याच्यानंतर ती म्हणजे आहे आपलं रिस्क मॅनेजमेंट. रिस्क किंवा मनी मॅनेजमेंट. आपलं जे मनी मॅनेजमेंट जे आहे त्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचंय. मनी मॅनेजमेंट याला लिहिणार. ओके. सो तर मनी मॅनेजमेंटमध्ये कसं करायचं की मनी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला बघायचं आपली टेक्निकल स्ट्रॅटेजी प्रमाणे आपल्याला आपली रिस्क किती घेतोय, पर ट्रेड मला किती स्टॉप लॉस घ्यायचा आहे. तर ह्याच्यावरती एक सिंपल मी एक्सेल बनवलेली होती, ती पण मी तुम्हाला दाखवतो. सो पहिलं म्हणजे रिस्क. लेट्स से माझं कॅपिटल 10,000 रुपये असेल, तर 10,000 रुपयावरती माझा स्टॉप लॉस कुठे असणार आहे. कारण जर ट्रेडिंग करत असो, आपण इंटरडे ट्रेडिंग करत असो, जिकडे आपण शॉर्टिंग करत असो, मे बी लॉंगही जात असू किंवा लेव्हरेज कॅपिटलनी काम करत असो, तर स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. म्हणजे माझा स्टॉप लॉस म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये जर माझा ट्रेड जर चुकीचा होत असेल तर मी कुठे जाऊन मी ह्या ट्रेडला कापणार आहे. ओके. माझं ह्याच्यामध्ये ट्रेडमध्ये एक्झिट मारणार आहे. तर मी 10,000चं कॅपिटल असेल, मी म्हणेन की 10,000 कॅपिटलवरती मॅक्सिमम मी 2% रिस्क दिवसाची घेणार. ओके. 2% रिस्क म्हणजे किती, 200 रुपये. सो 10,000 रुपये म्हणजे वरती माझा जर 200 रुपयाचा लॉस व्हायला लागला तर मी तिकडनं ट्रेडमध्ये एक्झिट मारणार. त्या दिवशीसाठी ट्रेडिंग बंद करणार. तिसरी गोष्ट चौथी गोष्ट जी आपल्याला घ्यायची ती म्हणजे आपण दिवसाला किती ट्रेड्स मारणार. 2 ट्रेड मारणार असाल किंवा 3 ट्रेड मारणार असाल, तर 2 ट्रेड मारणार असाल तर पर ट्रेडची रिस्क तुम्ही 100 रुपये असणार. तो 100 रुपयापेक्षा तुम्ही एका ट्रेडवर तुम्ही रिस्क करू शकत नाही, कारण तुमचा ओव्हरऑल दिवसाचा रिस्क जो आहे 200 रुपये आहे. आणि जर तुम्ही 2 ट्रेड मारणार तर 100च्या वर तुमची रिस्क नसली पाहिजे. सो हे पहिलं तुम्ही कॅल्क्युलेट करा इंटरडे ट्रेडिंगसाठी स्पेसिफिकली, की तुम्ही दिवसाचा किती कॅपिटल कमवू इच्छिता. ह्याच्यासाठी मी ऍज अ थंब रूल म्हणून नॉर्मली मोठे प्रोफेशनल ट्रेडर्स 1 to 3% ऑफ द कॅपिटल त्यांचा रिस्क करतात. ओके. 1 to 3% ऑफ द कॅपिटल त्यांचा रिस्क करतात. ओके. सो ह्याला तुम्ही 2चं 1 करा. ओके. किंवा 2चं तुम्ही 3 करा मॅक्सिमम. सो त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ते कॅल्क्युलेशन तुमच्या समोर येत जातील. ओके. सो खूप सिंपल गोष्ट आहे. स्वतःची दिवसाची रिस्क ठरवा. नंतर ट्रेड लेवल किती ट्रेड घेणार आहे त्याप्रमाणे पर ट्रेडच्या हिशोबाने त्याला भागिले करून, टोटल रिस्कला भागिले नंबर ऑफ ट्रेड्स करून तुम्हाला तुमची पर ट्रेडची रिस्क पण भेटून जाईल. आता ही रिस्क तर झाली, ही दिवसाची रिस्क झाली, पर ट्रेडची रिस्क झाली. पण आपल्याला दुसरं समजायचं की आपली स्ट्रॅटेजी जी आपण क्रिएट केलेली आहे स्टेप 4 मध्ये, त्याच्याप्रमाणे आपला रिस्क टू रिवॉर्ड किती आहे. ओके. तो स्ट्रॅटेजी प्रमाणे जर आपण बघायला गेलो तर अज्युम करा की मी 10 ट्रेड मारतोय. 10 ट्रेड मधले 4 ट्रेड माझे राईट जातात आहे आणि 6 ट्रेड माझे रॉंग जातात आहे. आणि ह्याच्यामध्ये माझा ओव्हरऑल माझा स्ट्राईक रेट किती झाला, 40%. पण माझा रिस्क टू रिवॉर्ड जो आहे मी 2 ठेवले. 2 म्हणजे काय, 1 रुपयाच्या रिस्कसाठी 2 रुपयाचा प्रॉफिट. सो मी पहिला ट्रेड मारला, 100 रुपये लॉस झाला, एक्झिट मारलं. दुसरा ट्रेड घेतला, 100 रुपये, एक्झिट मारलं. तिसरा ट्रेड लॉस, चौथा ट्रेड लॉस. ओके. नंतर माझे इतर 5वा ट्रेड पण लॉस, 6वा ट्रेड पण लॉस, कारण माझे 6 ट्रेड म्हणजे रॉंग गेलेले आहेत आणि फक्त 4 ट्रेड म्हणजे राईट गेलेले आहेत. पण तरी पण माझा ओव्हरऑल बघायला गेलो मी 200 रुपयाचा प्रॉफिट होतोय. ह्याला म्हणतात रिस्क टू रिवॉर्ड. म्हणजे स्ट्रॅटेजी जी तुम्ही ट्रेड करतात. सो इन दिस केस जसं मी ह्याच्यामध्ये परत चार्टवरती जाऊन दाखवतो, स्ट्रॅटेजी तुम्ही जी ट्रेड करतात आहे, इन दिस केस जर मी याच्यावरती परत सेम अनालिसिस दाखवतो, की मला दिसतोय की मला इकडे टेक्निकल एंट्री दिसते. ओके. क्लोजिंग बेसिसवरती मला इकडे टेक्निकल एंट्री दिसते आणि इकडे मी ट्रेड घेतलेला आहे. ऑलराईट. ह्या ट्रेडवरती माझी रिस्क किती असणार, मी म्हणणार की बाबा ह्याच्या खाली जर गेला तर रिस्क आहे. सो इन दिस केस मी म्हणणार एवढे रिस्क आहे, सो 1 रुपीची रिस्क आहे. त्यासमोर रिवॉर्ड किती आहे, तर मिळणार अरे वा 2 रुपीजचा रिवॉर्ड दिसतोय. सो ही अशी जेव्हा पण आपल्याला असं दिसतं काहीतरी, तेव्हा जाऊन आपण ट्रेड मारायचं. ओके. हे तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, टेक्निकल अनालिसिसच्या स्ट्रॅटेजीमध्ये ऍज वेल एज तुमच्या मनी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला हे बिल्ड करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही हे मनी मॅनेजमेंट तुम्ही बिल्ड करणार किंवा म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड काय असणार आहे त्याप्रमाणे काम करणार. आणि इन दिस केस परत जर स्ट्रॅटेजी टेक्निकल स्ट्रॅटेजी तुम्ही स्ट्रॉंग असेल, तुम्ही म्हणाल की बाबा नाही बाबा माझे ना 7 ट्रेड राईट असतात आणि स्ट्रॅटेजी प्रमाणे 3 ट्रेड्स रॉंग असतात. सो इन दिस केस मी 7 ट्रेड्स राईट केले आणि प्रत्येक ट्रेडवर माझा रिस्क टू रिवॉर्ड मी 1:2 घेऊन चालणार. सो इन दिस केस जर मी बघायला गेलो 2 ह्याच्यामध्ये 3 ट्रेड रॉंग जातील, तर ओव्हरऑल मला 1100 रुपयाचा प्रॉफिट होत आहे या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीवरती. सो टेक्निकल स्ट्रॅटेजी डिफाईन झालेली आहे, तुमची मनी मॅनेजमेंट डिफाईन झाली. मनी मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काय काय डिफाईन केलेलं आहे, तुमचं रिस्क दिवसाचा रिस्क किती असणार आहे. ओके. पर ट्रेडची पण रिस्क किती असणार आहे. आणि फायनली तुमचं रिस्क टू रिवॉर्ड काय, ऑन द बेसिस ऑफ दॅट तुमचं प्रॉफिट अँड लॉसचं काय प्रोजेक्शन आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आल्यावरती नंतर नेक्स्ट स्टेप जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला करायची आहे की सगळं आपलं रेडी झालेलं आहे, आता आपण करणार आहोत पेपर ट्रेडिंग. ऑलराईट. सो 6वी स्टेप असणार आहे ती म्हणजे पेपर ट्रेडिंग. 6वी स्टेप असणार आहे पेपर ट्रेडिंग. आता पेपर ट्रेडिंग कशी करायची, खूप सिंपल. तुम्ही एक्झाम्पल ट्रेडिंग व्यू जर घेतलात, ऑलराईट,
ट्रेडिंग व्ह्यू घेतला आणि इन दिस केस जर मी ह्या सॉफ्टवेअरला इकडे कुठे ते राईट हँड साईडला कुठे पण जाऊन थांबवलं. ओके, सो ह्याला जर मी मोठं करतो, तसं राईट हँड साईडला कुठे पण जाऊन थांबवलं, ऑलराईट, असं जाऊन कुठे रॅन्डमली मी थांबवतो, तर मी म्हणणार की आता चला, मग आता मी म्हणणार की आता मी ट्रेड कुठे घेऊ, ट्रेड कुठे घेऊ, ट्रेड कुठे घेऊ, ट्रेड कुठे घेऊ. मी म्हणणार अरे वा, आता इथे जरा खाली चाललेला आहे शेअर आणि इकडनं तर वर रिव्हर्सल देतोय. इकडे मी आता माझी चॅनल पट्टी काढतो, राईट, इन दिस केस चॅनल पट्टी अशी काढतो. जेव्हा आपण ह्याच्यावरनं बाहेर पडेल तेव्हा मी याच्यामध्ये ट्रेड घेईन. ओके, सो याच्यामध्ये मी बघतोय की अरे इकडे बाहेर पडला, आता इकडे माझी स्ट्रॅटेजी मी आता लावणार आहे. सो इथे स्ट्रॅटेजी लावताना मी काय करणार आहे, मी म्हणणार पहिला माझा स्टॉप लॉस मी डिफाईन करतो, माझा रिस्क टू रिवॉर्ड जो आहे तो मी डिफाईन करतो. सो मी म्हणेन की माझा हा स्टॉप लॉस असणार आहे. ऑलराईट, ह्याच्या खाली गेला तर माझा स्टॉप लॉस असणार आहे आणि माझा टार्गेट जो असणार आहे, मी म्हणणार की ही जी लाईन दिसते इथपर्यंत माझा हा टार्गेट असणार आहे. सो ऑलमोस्ट ह्याच्या डबलचा टार्गेट 1:2 टार्गेटनी घेऊन चालणार आहे. ओके, सो माझा स्टॉप लॉस पण डिफाईन्ड आहे आणि माझी रिस्क पण डिफाईन केलेली आहे मी या ट्रेडवरती, आणि मग मी जाऊन हा ट्रेड मी एक्झिक्यूट करणार आहे. जर आपण टार्गेटचा जर आपण वेगळा रंग दिला. ओके, सो आता मी वाट बघणार. ओके, इथे ट्रेड घेतला, पेपरवरती लिहिलेला आहे मी ट्रेड घेतलेला आहे आणि म्हणणार की ओके ऑलमोस्ट माझ्या टार्गेट पर्यंत जातोय, टार्गेटला हिट झालेला आहे. इन दिस केस इकडे या टार्गेटला आपला हिट झालेला आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण टेस्ट करणार आहोत की असे हे जी मी स्ट्रॅटेजी माझी जी लर्न केलेली आहे की बॅक टेस्टिंग करणार आहोत बरेचशा चार्ट्सवरती, 50 ते 100 ट्रेड्सवरती जाऊन, आणि त्याप्रमाणे पेपरवरती तुम्ही तुमचा डेटा क्रिएट करणार आहोत. एकदा तुमचा पेपरवरती तो डेटा 100, 150, 200, 300, 1000 ट्रेडचा एकदा क्रिएट झाला की तुम्ही म्हणाल माझी स्ट्रॅटेजी मस्तपैकी रेडी झालेली आहे, पेपर ट्रेडिंगवरती माझा प्रॉपरली माझं रनिंग प्रॉपर झालेलं आहे. नंतर सरळ जायचं आहे आपल्याला 7व्या स्टेप आणि फायनल स्टेप जी आहे, जी खूपच महत्वाची स्टेप आणि बारकाईने तुम्ही ऐका, की आपल्याला चालू करायचं आहे ती म्हणजे आपलं लाईव्ह ट्रेडिंग. आता लाईव्ह ट्रेडिंग पण जे सुरू करणार आपण ते सुरू करणार कशाबरोबर, आपण ही ट्रेडिंग सुरू करणार आहे एका टेस्ट कॅपिटलवरती. ओके, भले तुमच्याकडे लाखो रुपये असेल, भले तुमच्याकडे करोडो रुपये असेल, तरी पण माझं म्हणणं आहे की 5,000 किंवा 10,000 या छोटी अमाऊंट नाही ऑफकोर्स, पण जस्ट बोलण्याच्या हिशोबाने जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल बँक निफ्टी आणि एक्सेट्रा, तर 5,000 ते 10,000 मध्ये तुम्ही करू शकता. कॅश मार्केटमध्ये 5 ते 10,000 मध्ये करू शकता. ते 5 ते 10,000 रुपयाची एक अमाऊंटनी एका टेस्ट कॅपिटलनी ट्रेडिंग करायची आहे. हे जे जगात तुम्ही शिकलेल्या टेक्निकल अनालिसिस ज्याच्या थ्रू तुम्ही जी टेक्निकल स्ट्रॅटेजी क्रिएट केलेली आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही मनी मॅनेजमेंट तुम्ही तुमची बनवलेली आहे बेस्ड ऑन द टेक्निकल स्ट्रॅटेजी, या सगळ्या तुम्हाला प्लस पेपर ट्रेडिंगचा जो तुमचा डेटा आहे त्या बेसिसवरती एक्झॅक्ट सेम टाईप ऑफ सेटअप तुमच्याकडे जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये येतील तेव्हा तुम्ही त्या सेम कॅपिटलने तुम्ही टेस्ट करायला सुरू करणार आहे. ओके, आणि नॉर्मली ह्याला किती प्रोसेसला हे दिवस लागणार हे पण तुम्हाला इकडे 30 दिवस म्हणाला, 30 दिवस होईल का? तर इन दिस केस मी तुम्हाला सिंपल म्हणेन की ऑफकोर्स जर तुम्ही एकदम मन लावून केला 30 दिवस काय 7 दिवसात पण होऊन जातील गोष्टी सगळ्या. पण ह्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ओके, हे फ्रीचे ह्याच्यासाठी काही जास्त काही दिवस लागणार नाही. हे फ्रीचं जे मी सांगतोय तुम्हाला, हे फ्रीचे टूल्स मी ऑलरेडी सांगून झाले, हे मे बी पहिल्या दिवसात तुम्ही कव्हर करून घ्याल. ओके, टेक्निकल अनालिसिस आणि लर्निंग बिल्डिंगला मे बी आपल्याला एक 15 दिवस लागतील मॅक्सिमम तुम्हाला. त्याच्यानंतर टेक्निकल स्ट्रॅटेजी जी आहे ओके त्याच्यासाठी बनवायला मे बी तुम्हाला अजून एक 5 दिवस लागतील. नंतर मनी मॅनेजमेंट काय तुमची एका दिवसात रेडी होऊन जाईल, त्याला काही जास्त डोकं लावायची गरज नाहीये. पेपर ट्रेडिंगला तुम्ही म्हणाल की बाबा चला की ऑलमोस्ट किती झालेले आहे, एक पेपर ट्रेडिंग तुम्ही करणार बॅक टेस्टिंग म्हणाल 5 दिवस लागतील. सो झाले किती 15 अधिक 5 20 21 5 26 दिवस ऑलरेडी झालेले आहेत. ओके, आणि लाईव्ह कॅपिटल, सो इन दिस केस अगेन 26 ते 30व्या दिवसापर्यंत तुम्ही तुमची लाईव्ह कॅपिटलची ट्रेडिंग सुरू करायची. आणि मी म्हणेन की टेस्ट कॅपिटल ट्रेडिंग इव्हन ह्याच्यानंतर पण थोडीशी कंटिन्यू करा. आणि सुरुवातीला जर 10,000 रुपये तुम्ही लावलेले असाल तर नेक्स्ट स्टेप तुमची 20,000 गेली पाहिजे, ना की 1 लाखावरती. ओके, सो परत सेम गोष्ट 30 दिवसांनी परत तुम्ही चेक करा की प्रिव्हियस तुमचा कॅपिटल कसा वाढतोय, कमी होतोय, शून्य होतोय. बेस्ड ऑन दॅट तुम्ही त्या मार्केटमध्ये कॅपिटल इन्फ्युज करत राहा. ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो ह्या 30 दिवसाची जर्नी तुम्ही जरी कंप्लीट केली, आणि असं जरूर नाही की 30 दिवसात झाली पाहिजे, मी तर म्हणेन इव्हन 3 महिने जरी लागले तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण वर्ष लोक ट्रेड करतात तरी प्रॉफिटेबल नसतात. जर आपण आपला हा बेस जो आहे, हे जे मी तुम्हाला सांगितलेले 7 गोष्टी एक्झॅक्टली जर तुम्ही केल्या मित्रांनो, तर मित्रांनो तुम्हाला प्रॉफिटेबल होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. ओके, फक्त डिसिप्लिन राहा. जे पण तुम्ही नॉलेज, तुमची स्वतःचा डेटा जो तुम्हाला सांगतोय, जे पण तुम्ही शिकलेल्या डोळ्याप्रमाणे मार्केटमध्ये फक्त तसं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. भले ट्रेड्स नाही भेटले तरी चालतील, कारण आपल्याला काय पैसा मार्केटच्या मार्फत नुसता कमवायचा नाही, आपल्याकडे ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम जो पॉईंट नंबर 1 मी सांगितलेला कीप जॉब हा तुमच्याकडे आहेच.
ओके मित्रांनो, एनिवेज ह्याच्या फॉलोअप व्हिडिओ म्हणजे अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ ह्याच्यानंतर पण तुमच्या 2 दिवसानंतर आणणार आहे. पण ह्या व्हिडिओवरचं तुमचं काय कमेंट्स आहेत, काय तुम्हाला वाटतं की अजून कसले व्हिडिओज बघावेसे वाटतात आहे, कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली टाका. मी ते वाचेन आणि त्याप्रमाणे तुमच्यासाठी व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.